याड लागलं ग याड लागलं ग रंगलं चांग भासलं दिसाच मावळायला लागलं याड लागलं ग याड लागलं. नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याचशा दिवसानंतर आपण आजचा व्हिडिओ आणलेला आहे. तर काय विषय नाही, एकदम जबरदस्त असा व्हिडिओ झालेला आहे. आणि आजचा पण व्हिडिओ एकदम आपण म्हणजे पोरं आणि पोरी पण दोघं पण या सॉन्गवरती करू शकतात. जे काही फेवरेट सॉन्ग आहे त्या सॉन्गवरती आपण आजचा व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओचा डेमो तर तुम्ही बघितलाच आहे. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते आता मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जराशी जर तुम्हाला आजचा जे डेमो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त रीडिंग शिकवत असते आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आणि तुम्हाला जर माझ्याकडून व्हिडिओ करून पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा स्क्रीनवरती पण तुम्हाला माझा नंबर दिसत असेल. आणि तिथून तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअपवरती SMS करून डायरेक्ट तिथून आपण जे काय ते आपलं हे करून टाकू. तर चला लगेच आपण नंतर आपण आजचा जे व्हिडिओ कसा एडिट करून घ्यायचा आहे ते समजून घेऊ. त्याआधी आजच्या व्हिडिओचं मटेरियल आहे ते सर्व जे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे. तर त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. पासवर्ड तुम्हाला 2 स्टेपमध्ये कुठं पण दिसू शकतो. तर चला लगेच आपण आजचा जे व्हिडिओ आहे कसा एडिट करता समजून घेऊ. तर सर्वात आधी काय करायचं, जे काय राडोशन आहे तिथून ओपन करून घ्यायचं. राडोशन इथून ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला बीटमार्क मी दिलेला असेल, बघू शकता. बीटमार्क आणि एक सेकंड दिलेला असेल ते दोन्ही पिक्चरचे जे काही लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. तर सर्वात आधी काय करायचं, ओकेवरती क्लिक करायचं आहे. एकदम खालची लेअरला यायचं आहे आणि एकदम बॅकग्राऊंडला जे काही एक तुम्हाला म्हणजे आपल्या केबीडीचा लोगो दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं स्टारचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथून काय करायचं, जे काही तुमचे फोटो असतील किंवा तुमच्या मित्राचे मैत्रिणीचे कोणाचे पण व्हिडिओ करायचा असेल ते म्हणजे ज्या फोटोवरती तुम्हाला ते कोणता पण फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे. आणि वरती येतं अधिकचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करून जाईल. त्यानंतर अशा प्रकारे फोटो ॲड होणार आहे. तर आता असे एवढं काम केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला ग्रुप 1वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. आता इथून काय करायचं, डबल एकदा ग्रुपवरती क्लिक करायचं, डबल एकदा एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. आता इथं काय करायचं, जे खालचे आपली केबी एडिटचे लोगो आहे त्यावरती क्लिक करायचं, तर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा स्टारवरती क्लिक करायचं. आता इथून काय करायचं, जे काही तुमचा दुसरा फोटो असेल ते दुसरा फोटो इथून ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं. तर अशा प्रकारे आता डबल एकदा बॅक यायचं आहे. आता बघू शकता अशा प्रकारे आपला जे पहिल्या ग्रुपमध्ये आपला फोटो ॲड झालेला आहे. तर त्याचप्रमाणे आपण काय करायचं, दुसऱ्या पण ग्रुपला फोटो ॲड करून घ्यायचा. एडिट ग्रुपमध्ये यायचं, पुन्हा एकदा ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचं. जे काही आपला लोगो आहे त्या लोगोवरती क्लिक करून स्टारवरती येऊन इथून काय करायचं, जे काही तुमचा दुसरा फोटो असेल ते दुसरा फोटो इथून ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे. तर आता अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, जे की तुमचे फोटो आहे ते ॲड करून घ्यायचे. आणि काय खुजे किंवा लांब होतील त्याला पण तुम्हाला मी ॲडजस्ट करायचं सांगेल. तसं तर ती काय करा, तुम्ही जे की ग्रुप आहे ते एडिट करून घ्यायचे आहेत. आणि मग त्यानंतर तुम्हाला काही ग्रुप तुमचे खुजे होतील किंवा लांब होतील त्याला पण मी तुम्हाला ॲडजस्ट कशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे ते तुम्हाला मी सांगेल. तर सर्वात आधी तुम्ही ग्रुप तर एडिट करून घ्या. तर अशा प्रकारे आता काय करायचं आहे, आता इथला ग्रुप राहिलेला आहे आपला, हे पण ग्रुप एडिट मारून घेऊ. तशा प्रकारे जे काय आपला लोगो आहे त्या लोगोवरती क्लिक करून स्टारवरती क्लिक करून जे काही इथून आपला जे काय दुसरा फोटो असेल ते ॲड मारून टाकायचं अशा एकदम जबरदस्तपणाने. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं एवढं काम झालेलं आहे. तर बघू शकता इथला आपला 2 नंबरचा जे ग्रुप खुद झालेला आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, 5.18च्या बिटला आहे जे काय आता इथून ग्रुप आपला खुदचा जे होईल तुमचा ते इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे वाढून घेतल्यानंतर आता असं काम आपलंच झालेलं आहे एवढं. आता त्यानंतर काय करायचं, डबल पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला बरोबर काय करायचं आहे, 13.28च्या बिटला यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपला पुढे बॅकग्राऊंडला एक आपला लोगो दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं, डबल कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारवरती यायचं आहे. इथून तुम्हाला बॅकग्राऊंडला कोणता पण एक तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे, तुम्हाला जे आवडेल ते फोटो. त्यानंतर काय करायचं, आता वरती ग्रुप 2 दिसेल त्यावरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. आता इथं एकदम खाली आपला लोगो दिसेल केबी एडिटचा, तर इथून काय करायचं, त्या केबी एडिटवरती क्लिक करून कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आता काय करायचं, इथून तुम्ही जे काय पुढचे आता इथे 2-3 ग्रुप आहे ते तिन्ही पण ग्रुप तुम्ही काय करा अशा प्रकारे एडिट करून घ्यायचे. तर जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे. तर आपल्याला काय करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, केबीडच्या लोगोवरती क्लिक करायचं आहे.
कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, स्टारवरती यायचं आहे. इथून तुम्ही तुमचा फोटो दुसरा कोणता पण ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. आता एकदम जे काही आपला शेवटचा ग्रुप राहिला आहे तर त्या आपण ग्रुपला आपण एडिट करून घेऊ. तर अशा प्रकारे काय करायचं, ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. त्यातून जे काही आपला एडिटचा जे काही लोगो आहे ते लोगोच्या जागी आपण आपला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपण सर्व जे काही ग्रुप एडिट करून घेतलेले आहे. तर सर्व ग्रुप एडिट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, बरोबर 7.2च्या बिटला यायचं आहे. इथून म्हणजे आपले ग्रुप एक पण नाही, फोटो पण नाही. तर त्या तशी आपल्याला बरोबर यायचं आहे 7.2च्या बिटला. तर ते तशी आल्यानंतर काय करायचं, पुन्हा एकदा पलकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. इथून काय करायचं, तुम्ही तुमचा कोणता पण एक फोटो सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे वरती 3 लाईनवर क्लिक करायचं, फुल कॅप्शन एरिया करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या बिटला जायचं आहे. या फोटोला काय करायचं, इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. येतो तुम्हाला इथं बघू शकता पांढऱ्या पट्ट्या दिसत असतील. या पांढऱ्या पट्ट्याच्या खालती घेऊन यायचा आहे फोटो. अशा प्रकारे बॅकग्राऊंडला थोडासा खालती किंवा डायरेक्ट तुम्ही बॅकग्राऊंडला नेऊन लावला तरी चालेल. अशा प्रकारे काय करायचं, आता तुम्ही तुमचे फोटो इथून तुम्ही 3 फोटो लागतील तुम्हाला. तिन्ही पण फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे फुल कॅप्शन एरियामध्ये. तर अशा प्रकारे तिन्ही पण आपण फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा मीडियामध्ये जायचं आहे. मटेरियलमध्ये एक बॉर्डर देईल तुम्हाला, ते बॉर्डर ॲड करायचे आहे. त्यानंतर ब्लँडिंगच्या याच्यात जायचं आहे. लायटिंगच्या याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. आता जे की आपण बॉर्डर ॲड केलेली आहे, बॉर्डरला काय करायचं, शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम एवढीच्या साईडकडून एकदम बॉर्डर लागून जाईल एकदम जबरदस्त. त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. त्याला इथून बॅक आल्यानंतर काय करायचं, मी जे काही सिक्युरिटी दिलं असेल ते इथून ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, जे काय पहिला फोटो म्हणजे एकच फोटो आहे तर त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, 3 लाईनवर क्लिक करून काय करायचं, कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा बिटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, आपल्याला 7.2च्या बिटला जायचं आहे. म्हणजे आपण तिथून फुल कॅप्शन एरियामध्ये फोटो ॲड केले ते, तर बरोबर आपल्याला काय करायचं ते तशी यायचं आहे म्हणजे 7.2च्या बिटला. त्यानंतर काय करायचं, इथून जे काय पुढचे 3 फोटो आहेत त्या तिन्ही पण फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर हा पहिला झालेला आहे, तर आणि हा दुसरा पण झालेला आहे आपला. तरी तशी हे तिसरा पण फोटो आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर त्यानंतर आपण आजचा जे व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेला आहे. तर आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, याच्यावरती सेटिंगच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून काय करायचं, एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. मग कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा. आणि भेटून आहे का त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा. आणि एकदम खतरनाक टॉपची एडिटिंग तुम्ही पण नक्की शिका. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.